आपल्याला पाहायला मिळतात. नाश्ता गेटवरती बॅटर्स आपण पाहतोय किरणला आणि पहिलं षटक फेकण्यासाठी वीराने एक संघाकडून समीर हा गोलंदाज सज्ज झालाय. 3 षटकांची मॅच, दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण देऊयात, चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा आणि लगेच सुरू करा. आज खऱ्या अर्थानं स्पर्धेचा दुसरा दिवस समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. ॲज अ स्कोरर आमचे नागले काका, ॲज अ समालोचक आमचे साथी समालोचक वामन दरोडा सर देखील आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांचा आवाज खरं मुलतानी तोप ज्यांना म्हटलं जातं, पेन विभाग म्हटल्यानंतर अनेक स्पर्धा देखील कव्हर करत असतात. इथे पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक हिरामन थोडेसे दूरवर राहिले आणि सहजरित्या एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. डावाला सुरुवात झाली. 3 षटकांची मॅच चित्तलखोंडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहायला गेलं तर विरानी ए टीम यजमान संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, इथे फुल टॉस आणि झेलची संधी आहे. खूप दूरवरचा पल्ला गाठला होता, परंतु झेल ड्रॉप झालाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला, परंतु तदनंतर झेल मात्र जमिनीला ड्रॉप होतोय, दान होतोय आणि तदनंतर 2 धावा पळून काढल्या गेल्यात. याही चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाली होती. 10 फलकावरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांची मॅच, कमीत कमी 40 ते 45 धावा बनवाव्या लागतील. इथे फिरून खेचला चेंडू, चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय वेगानं. त्या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स 4 चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर फटका या चेंडूवरती आल्या होत्या. इथे देखील लॉंग स्टॉपला लॉंग चेस सुरू आहे. चेंडू थांबला गेला, त्या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव. 8 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी बंगाली बाबू डान्सर आपल्याला पाहायला मिळतात. डान्सर खरं तर बंगाली बाबू यांच्या माध्यमातून चांगला डान्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या तिथे एक्स्ट्रा आणि 9 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिलं षटक समीर हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका फसलाय की काय, लॉंग डिस्टन्स होतं आणि आता चेंडू चाललाय लॉंगांच्या वरतून धमाका षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सर करणार आहे. धावा झाला टोटल धावफलकावरती 15 धावा. इथे पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज आउट. डीजे
चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळत आहेत लगातार. मात्र हल्ले आता सुरुवात हल्ल्यांना झाल्या. 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा या ठिकाणी धाव पाहायला मिळते. 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक सुरू असताना इथे वेगवान स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू चालला या ठिकाणी पुन्हा एकदा दन दन करत फाईन लेगच्या दिशेने आलेला हा 4 धावेसाठी फटका. तर धावा उभारल्या होत्या हे देखील विसरून चालणार नाहीये. आता देखील फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक धावू शकले नाहीयेत. थोडेसे दूरवर राहिले. पुन्हा एकदा 2 धावा पळून काढल्या गेल्यात. चितलगोंडी संघ चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळतो. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे या संघाचा. दाफलक झपाट्याने वाढू लागलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चितलगोंडी विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट विरानी ए संघ खेळत असताना प्रथम टॉस जिंकला होता. चितलगोंडी संघाने प्रथम बॅटिंग स्वीकारली होती. आतापर्यंत चांगली मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या येताना आपण पाहतोय. 32 धावा 32 ऑन स्कोरबोर्ड चितलगोंडी या संघाची धावसंख्या. इथे चेंडू उचली घेते परंतु पंच आमच्यापर्यंत वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू अवांतर आहे. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथे आकाश देखील भरपूर महाग ठरला. याही षटकामध्ये तब्बल 18 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. फिरून खेळलेत. आता देखील संधी निर्माण झाली आणि आता फलंदाज बाद. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक असणार आहेत या षटकातील. इथे देखील फिरून करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात चितलगोंडी या संघाच्या. अजूनही उर्वरित 6 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. तत्वर देऊया आपण डीजे साठी एक सुवर्ण संधी.
याला आपण पाहतोय शेवटचा 6 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील बाकी असणार आहे. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे फटका मारण्याचा प्रयत्न जोरकस होता परंतु फटका फसला होता. झेल पकडण्याची संधी होती परंतु थोडेसे दूरवर राहिले आकाश आणि झेल मात्र जमिनीला ड्रॉप झालाय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय किरण या गोलंदाजानं. अजूनही 5 चेंडू पहिल्या सत्रातील बाकी असणार आहे. चिखलकोंडी संघ देखील तेवढाच ताकदीचा पाहायला मिळतोय. प्रभाकर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. धडधाकड फलंदाज त्याच्या बॅट मधून आता मोठे फटके यायला हवेत. इथे आलाय मी उल्लेख केला होता आणि आता स्लॉट मध्ये टाकलाय त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये धमाका षटकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इथे देखील चांगला फटका हा देखील खेचून मारलाय. चेंडू चाललाय हवेत तरंगत. 6 धावा षटकार. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि धावा देखील प्रचंड आता वाढू लागल्या. पुन्हा एकदा जागा बनवली तज्ञ स्ट्रोकला कन्वर्ट केलं. आता देखील स्क्वेअर लेगच्या बाहेर झाला चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. एक्कावन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काही कमालीची बॅटिंग चिखलकोंडी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की या संघामध्ये भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताय. इथे देखील फटका फसलाय. संधी निर्माण झाले आणि आता फलंदाज शेवटच्या चेंडूवरती झालाय बाद. धावफलकावरती 51. 52 धावेचे टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाठवायचे आहेत. 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ ताकदवर आणि पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग चाफेगणी संघ आपण देखील कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा. जशी मॅच समाप्त होईल आम्ही टॉस देखील लगेच करणार आहोत त्याच्यामुळे जास्त विलंब करू नका. मॅच कडे बोलतोय. पूर्वार्ध झाला समाप्त. उत्तर ऑर्डर होते सुरुवात. 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आले. कासमल माफ करा विराणी ए संघासमोर. खरं तर
कासमाल संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि रमेश गडखले यांचा संघ भरपूर चांगला पाहायला मिळतोय आणि ते देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने हे एकाच परिसरात खेळत असतात, त्याच्यामुळे वारंवार मी कासमाल देखील उल्लेख करतोय. या ठिकाणी चितलगुंडी संघ आता मात्र सज्ज झाला. या धाबा वाचवण्यासाठी 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज चितलगुंडी या संघाचा रोहित, स्ट्राईक एंडवरती आकाश, नास्ट्राईक एंडवरती किरण. सलामीची जोडी ही चांगली पाहायला मिळते आणि अनेक स्पर्धा खरं तर खेळताना विराणी संघाला आपण सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो. याही स्पर्धेमध्ये पाहताय खरं तर आयोजन देखील त्यांनीच केलं. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला. इथे चांगला फटका फसलाय. झेलची संधी पहिल्या चेंडूवरती. झेल बाद. आकाशला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. मोठा धक्का. समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षमता आहे आता मात्र सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. इथे देखील समोरच्या दिशेने फोर्स केला. क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली तर काय झालं, मी इतर थांबणार नाहीये. 4 धावा पाहायला मिळतील. चौका. बंगाली बाबू का कमाल का डांस. अनिल मंडल. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि आता मात्र निर्धाव चेंडू, माफ करा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे खेचून मारलाय, ताणून मारलाय. चेंडू चाललाय हवेमध्ये झोके घेत सीमा पार. 6 धावा. षटकार. तर विठ्ठल मरगळा यांच्यामधून कडून 300 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सनी केवारीसाठी हे पारितोषिक असेल, परंतु बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लगातारचे 2 षटकार. विकेट आली तरी देखील मी थांबणार नाहीये. 1 चौकार आणि लगातारचे 2 षटकार. धावफलकावरती टोटल 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 52 धावेचं टार्गेट. विराणी ए संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. प्रत्युत्तर दिलं गेलंय. आता देखील चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू चालला. क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाहीये. 4 चौकार.
32 धावेची गरज या मॅच मध्ये. डीजे 1 लागेल. इथे देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव. तेवीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंड वरती आता मात्र किरण टू किरण ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे या षटकामध्ये. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइड मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील सक्सेस पाहायला मिळाला. 2 धावा पाहायला मिळतात. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. इथे मोठा फटका आणि याही वेळेला किरणच्या बॅट मधून आता आलाय 6 धावेसाठी षटका. मध्ये दाखल होतोय. किरण बाद झाला. अशोक आणि किरण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. ते दोन्ही फलंदाज आता तंबूच्या आश्रयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता देखील मॅच चांगली पाहायला मिळणार आहे. येणारे चेंडू बाकी असतील 8 आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. 8 बॉल 21 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता येऊन ठेवलंय. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. खराब कामगिरी पाहायला मिळते. इथे झेल पकडला असता कदाचित मोठा धक्का पेटला असता, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप. 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे चेंडू बाकी आहेत 7 आणि 20 धावेची गरज आहे. 7 बॉल 20 धावा. मॅच कोण जिंकणार? चितलकोंडी की विराणी हे दोन्ही संघांमध्ये बॅटल चांगला पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका. गॅप मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4.
या मॅच मध्ये. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅच सुरू करायची आहे. 6 बॉल 16 धावेची गरज आहे मॅच मध्ये आणि आता प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू वाढत चालली आहे. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गणेश उघडा यांच्याकडून जर हिरामन यांनी षटकार मारला तर पहिल्या चेंडूवरती तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि पारितोषिकांसाठी देखील या ठिकाणी आता सुरुवात झाली आणि बॅटरसाठी ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं स्लॉगर फेकण्यासाठी ऋतिकला आपण पाहतो. पहिलाच बॉल सोडून दिला, लेफ्ट केला आणि व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू बाकी असेल 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 15 धावेची गरज. मॅच कोण जिंकणार हा सामना हा सर्वांना प्रश्न पडलाय, परंतु काही क्षणात मॅचचा रिझल्ट आपल्या समोर असणार आहे. इथे फुलटॉस आहे, झेल पकडण्याची संधी आणि पकडला झेल, फलंदाज होईल बाद. तर स्ट्रोक आणि नंतर हिरामन बाद झाला. नवीन फलंदाज. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात 5 चेंडूमध्ये. अजूनही 14 धावेची गरज. 5 बॉल 14 धावा. मॅच कोण जिंकणार हा सर्वांना प्रश्नच पडलाय, एक मोठा प्रश्न. परंतु याही मॅच मध्ये कमबॅक करावा लागणार आहे दोन्ही संघाला. हार मान्य नाहीये. इथून जिंकला तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतील. येस, थर्ड अंपायर त्या ठिकाणी मागणी केली. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण जायचं आहे. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या दोन्ही संघाचं. काही खेळ खेळलेत दोन्ही संघ. एका बाजूने जर आपण पाहायला गेलो तर चितलकुंडी संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळते. विराणी संघ, दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि दोन्ही संघाला हार मान्य नाहीये. इथे खेचून मारलाय. वाह भाई वाह, काय फटका पाहायला मिळाला.
मॅच पाहायला मिळाली. अफलातून चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या आणि तद्वर आपण भास्करला सामन्यावरचा पुरस्कार देखील देणार आहोत. चला भास्कर आपण या सामन्याचा सामनावीराचा किताब घेण्यासाठी आणि टॉस साठी यायचं आहे. चला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतील. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते येस या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे भास्करला, ज्यांनी 3 षटकार मारीत आपल्या संघाला मात्र विजयाची चव चाखून दिली. अफलातून बॅटिंग केली, लगातार 3 षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली.